प्रफुल्ल पटेलांकडून सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांच्याकडून प्रस्ताव देण्यात आलेला आहे। देवगिरीवरील बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाला सर्व आमदारांनी एकमताने समर्थन दिलं। दरम्यान 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता होणार आहे। सोमवारी संध्याकाळी देवगिरीवर झालेल्या बैठकीत प्रफुल्ल पटेलांकडून सुनेत्रा पवारांच्या नावाचा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रस्ताव देण्यात आला। देवगिरीवरील बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावाला सर्व आमदारांनी एकमताने समर्थन दिलं। दरम्यान 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता होणार आहे। 23 तारखेला शोकसभा आहे। 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड सुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही 26 तारखेला देशांतील आमचे काही प्रतिनिधी, राज्यांतील आमचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अधिक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पडली जाईल। देवगिरीवर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आमदारांना भावनिक आवाहन देखील केलं। अजितदादा आपल्याला सोडून जातील असं आपल्याला कधी वाटलं नव्हतं, पण हे संकट आपल्या समोर आलंय। इच्छा नसली तरी मला हे सगळं सांभाळावं लागणार आहे। त्यामुळे तुम्ही मला साथ द्या, मीही तुम्हाला साथ देणार, एकटं सोडणार नाही। आपल्यासमोर अनेक संकट आहेत, सर्व संकट आपल्याला परतावून लावायची आहेत। मी प्रत्येकाला ताकद देण्याचं काम करेन। तसंच या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नरहरी झिरवाळांवर नाराजी व्यक्त केली। मंत्रालयात झिरवाळांच्या कार्यालयातील कर्मचारी लाच प्रकरणावरनं ही नाराजी आहे। नॉट रिचेबल नरहरी झिरवाळांनी देवगिरी बंगल्यावरील बैठकीला हजेरी लावली होती। स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या, प्रशासन अधिकारी यामुळे बदनाम होणार नाहीत याची खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार तसंच वरिष्ठ नेत्यांनी झिरवाळांना केल्या। तर आमदार हिरामण खोसकर देवगिरी बंगल्यावर रात्री उशिरा पोहोचले। राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपत आल्यानंतर खोसकर पोहोचल्याची माहिती। बैठक संपल्यानंतर खोसकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी भूमिका हिरामण खोसकरांनी अनेक वेळा मांडली होती। मात्र विलिनीकरणावर भूमिका मांडू नका अशा सूचना राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना दिल्या गेल्यात। विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली? तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता। पक्ष संघटना, दादाने केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, तेच अव्याहतपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं, एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली।